हॅलो फ्रेंड्स, बघूया पार्टिशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट कसं करायचं आहे. तर पार्टिशन कोएफिशियंट म्हणजे काय, तर आपल्या ड्रगची ॲबिलिटी लिपोफिलिक फेजमध्ये कशी आहे, किती प्रमाणात आहे, त्याला आपण पार्टिशन कोएफिशियंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, एखादा कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपण 2 सॉल्व्हंट घेतले, सॉल्व्हंट 1 आणि सॉल्व्हंट 2. सॉल्व्हंट 1 हे लिपोफिलिक इन नेचर आहे, सॉल्व्हंट 2 आहे हायड्रोफिलिक इन नेचर. त्याच्यामध्ये आपण ड्रग ॲड केला, फॉर एक्झाम्पल 20 mg ड्रग ॲड केला, त्याला सेपरेटिंग फनलमध्ये घेतला आणि त्याला सेपरेट केलं. हायड्रोफिलिक आणि लिपोफिलिक 2 फेज सेपरेट केले. त्याच्यामध्ये हायड्रोफिलिकमध्ये आपण ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट केलं आणि लिपोफिलिकमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते डिटेक्ट केलं. त्याच्यानंतर हा पार्टिशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे K इज इक्वल्स टू concentration of drug in organic phase divided by concentration of drug in watery phase. फॉर एक्झाम्पल, पहिल्या कंडिशनमध्ये जर आपला ड्रग हे हायड्रोफिलिक नेचरमध्ये 15 mg आहे आणि लिपोफिलिकमध्ये 5 mg, तर K इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन ऑर्गॅनिक फेज दॅट इज 5 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू 0.3. आयडियल कंडिशन आपल्याला दिली आहे की जर आपली केची व्हॅल्यू जर लेस दॅन 1 असणार तर ड्रग हा हायड्रोफिलिक इन नेचर आहे. सेकंड वन इज फॉर एक्झाम्पल, हायड्रोफिलिक कंडिशनमध्ये आपला ड्रग 8 mg सापडला आणि लिपोफिलिकमध्ये जर 12 mg सापडला तर K इज इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 8 म्हणजे 1.5. म्हणजे काय, K हा मोर दॅन 1 आहे. जर आपला K हा मोर दॅन 1 असणार तर ड्रग हा आपला लिपोफिलिक इन नेचर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.